बाई 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 आई, अगं बघितलंस का या दुसऱ्या ताटलीला सुद्धा राखेचं किती मोठं थर आहे. आता याच ताटलीमधून मी माझ्या लहानग्या श्रीरंगाला भात भरू का? देवा 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 देवा. अगं भात खाऊन त्याच्या पोटामध्ये ही राख नसते गेली का? त्याचं काही कमी जास्त झालं असतं म्हणजे. कोणी घासली भांडी? सखूबाईनी. सखूबाईनी काय हो, हा तुम्ही भांडी घासली म्हणून नीट नेटकी स्वच्छ धुवून तुम्हाला ठेवता आली नाही? अहो काय 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 करताय? ही बघा नाही ताटली बघा, याच्यावर किती मोठं थर आहे. जाऊ दे बाई. आई अगं असं वाटतं 4-5 दिवस मस्तपैकी माहेरपणाला जावं, आराम करावा, पण नाही. इथे आली ना ही बाई अशी कामातून अंग काढून घेते आणि इथे सुद्धा सर्व कामं मलाच करावं लागतात. बहिणी तुम्ही ना मला काही उत्तर देऊ नका. जा जा ही ताटली घ्या आणि धुवून आणा जा. आणि ऐका, धुवून आणा आणि त्याच्यामध्ये भात टाका आणि भरवा त्याला. आणि हो, तुमच्यासोबत वाद घालून ना माझं डोकं भणभणायला लागलंय. जा आणि केसर घालून थोडासा शिरा करून आणा माझ्यासाठी. मी तो खाईल, झोपेल, म्हणजे माझं डोकं शांत होईल. ओ बाई काय अशा हात हलवत हलवत चालल्यात? ही ताटली तर घेऊन जा. कशी वेंधळी आहे गाई वहिनी. अगं आई, हिच्या आई वडिलांनी ना फक्त नर्मदेचा गोटा आपल्या गळ्यात बांधलाय बस. एक काम धड करणार नाही मुलगी. देवा, माझ्या भावाचं आणि माझ्या आई वडिलांचं काय होईल काय माहिती. हिचा ना खूप राग येतो ग मला. वेंधळी मूर्ख. श्रीरंगाला काही झालं असतं म्हणजे. हा आणि मी थोडंसं आता पडते. तिने शिरा करून आणल्यावर मला उठव. हा